अमित ठाकरे नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये आज येत आहेत। अमित ठाकरे हे थोड्याच वेळात शिवतीर्थवरून निघणार आहेत। अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी जाणार आहेत। नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन सुद्धा करतील। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत, ते आणखी तपशील देतील। श्रेयस, काही तांत्रिक अडचणी येतात, श्रेयस यांना पुन्हा एकदा संपर्क करूया। पण ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मनसे नेते अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये आज नोटीस स्वीकारण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी थोड्याच वेळात ते शिवतीर्थावरून निघणार आहेत। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे मनसे नेते अमित ठाकरेंनी केलेलं, त्यामुळे वाद आणखी चिघळला। या प्रकरणावर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये हा सगळा प्रकार घडला। मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरती काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला होता। खरं तर नेरूळ येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याचं जे अनावरण आहे ते विना परवानगी घेतल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की हेच ते नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याचं जे अनावरण आहे ते विना परवानगी घेतल्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता व तसेच मनसे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील तो गुन्हा दाखल झाला होता। खरं तर 70 जणांवरती हा गुन्हा दाखल झाला होता। मात्र त्याची नोटीस घेण्यासाठी आज अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी येणार आहे। मात्र तत्पूर्वी नेरूळ पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी ते आपण पाहतोय की जो समोर जो महाराजांचा पुतळा दिसत आहे त्या ठिकाणी अमित ठाकरे येणार आहे व अमित ठाकरे या पुतळ्याला महाराजांच्या अभिवादन करणार आहे। ते अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी जाणार आहेत व ती नोटीस स्वीकारणार आहे। आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी या पुतळ्याचं पुन्हा दुसऱ्यांदा देखील अनावरण झालं होतं। मात्र सर्वप्रथम हे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं। मात्र ते विना परवानगी अनावरण केल्यामुळे त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला होता। मात्र त्याची नोटीस स्वीकारण्यासाठी आज अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी येणार आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी कराड, पुढारी, नवी मुंबई। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याला आणखी तपशील देतील। श्रेयस, साधारण किती वेळात अमित ठाकरे शिवतीर्थावरून निघतात? कोणत्याही क्षणी अमित राज ठाकरे हे इथून येतील। आपण आता शिवाजी पार्क शिवतीर्थावर आहोत आणि शिवाजी पार्कच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं अमित ठाकरे कुठल्याही क्षणी निघू शकतात। आताच काही वेळातच खऱ्या अर्थानं अमित ठाकरे यांचं संपूर्ण जे आपण बघू शकतो जी टूर आहे ती संपूर्ण आपण बघू शकतो। नवी मुंबईला ते जाणार आहेत आणि त्याच खऱ्या अर्थानं नवी मुंबईसाठी आता कुठल्याही क्षणी आपण आजूबाजूला बघू शकतो नेते मंडळी सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर इकडे आलेले आहेत। अमित ठाकरे हे कोणत्याही क्षणी या ठिकाणी निघू शकतात आणि ते चित्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की अमित ठाकरे आता बाहेर येत आहेत असं कळतंय आणि अमित ठाकरे कोणत्याही क्षणी इथून निघून खऱ्या अर्थानं रॅलीच्या ठिकाणी जाणार आहेत आणि ते चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। खरं बघितलं गेलं तर नवी मुंबईला अमित ठाकरे इथे निघतायत। आपण बघू शकतो की अमित ठाकरे आता शिवतीर्थाला बाहेर त्यांची गाडी आलेली आहे। अमित ठाकरे हे नवी मुंबईसाठी आता रवाना होताना आपले दिसत आहेत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर संपूर्ण गोष्ट आहे नवी मुंबईत अमित ठाकरे यांची शक्ती प्रदर्शन जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन रिद्धी करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती शिवाजी पार्कच्या याच ठिकाणावरून शिवतीर्थावरून झालेली आपल्याला दिसून येत आहे। अमित ठाकरे हे आता थेट निघाले आहेत आणि अमित ठाकरे हे आता इथून निघून थेट नवी मुंबईपर्यंत जाणार आहेत। नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं अनावरण त्यांनी केलं होतं। त्या पुतळ्याजवळ खऱ्या अर्थानं अमित ठाकरे पहिलं तिकडे जातील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रू पुतळ्याचं ते अनावरण करतील आणि तिकडून ते बाकीच्या नवी मुंबई नेरूळ पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन वरून खऱ्या अर्थानं जी कंप्लेंट कॉपी आहे ती कंप्लेंट कॉपी स्वीकारतील। मात्र विभाग प्रमुख मनसेचे प्रमुख नेते मंडळी हे सर्व जण जे आहेत ते आता इथे आलेले आहेत आणि अमित ठाकरे निघालेत। आपण बघू शकतो अमित राज ठाकरे हे आता शिवतीर्थावरून निघालेत आणि आता अमित ठाकरे जे आहेत ते आता निघून थेट आता बघू शकतो
आणि अमित ठाकरे आता निघाले आणि नवी मुंबईच्या या ठिकाणी ते रवाना झालेत नवी मुंबईसाठी। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाईल, पण त्याची सुरुवात जी आहे ती आता शिवाजी पार्क या ठिकाणीवरून येताना आपल्याला दिसतंय आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतं। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की अमित राज ठाकरे हे थेट पहिल्यांदा बहुधा त्यांच्यावर जी कंप्लेंट FIR झाली होती रिद्धी, ती FIR कॉपी घेण्यासाठी ते थेटपणे नवी मुंबईच्या नेहरू पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत। आपण पाहू शकतो कारण एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनावरण केल्यामुळे ही केस फाईल झालेली आणि ती केस फाईल झाल्यानंतर आताच्या घटनेला जी चित्र आपण बघू शकतो तर ते चित्र पाहायला मिळतंय। श्रेयस, यावेळेला मनसेचे आणखी कुठले नेते आहेत अमित ठाकरे? मनसेचे सगळेच प्रमुख नेते मंडळी जी आहेत ती इकडे आहेत आणि आपण बघू शकतो सगळे लोक जे आहेत म्हणजे कुणाल माइंडकर आहेत। कुणाल माइंडकर सर, काय सांगाल? आज अमित ठाकरे आपली पहिली केस ही त्यांच्यावर झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण केला त्यामुळे केस झाली, कसं? अगदी बरोबर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याबद्दल ही केस आहे, त्यामुळे जो प्रतिसाद तुम्ही बघताय त्यांनी काही कोणाला सांगितलं नव्हतं की तुम्ही माझ्यावर पोलीस स्टेशनला या, पण आमचे प्रत्येक कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, ती सगळी जण आज अमितजींच्या समर्थनार्थ, अमित साहेबांच्या समर्थनार्थ सगळी जण पोलीस स्टेशनला हजर असतील। तुम्ही बघू शकता आज आम्ही सगळी लोक आज अमित ठाकरे यांच्यासोबत जाणार आहोत। त्याचं थेट उत्तर हे आपल्याला कुणाल माइंडकर यांनी रिद्धी दिलेलं आहे। अमित ठाकरे यांनी थेट सांगितलेलं पहिल्याच वेळा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण केल्यामुळे माझ्यावर केस होत असेल तर मी असे अनेक केस अंगावर घ्यायला तयार आहे असं थेट त्यांनी सांगितलं होतं आणि हेच चित्र आता ते घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते कारण अमित ठाकरे आता हे शिवाजी पार्क शिवत्रावर निघाले तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कारण निश्चित हेच गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला की सध्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे अमित ठाकरे मनसेचे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र जे आता निघालेले आहेत मुंबईतल्या शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून दादर या ठिकाणाहून नवी मुंबईतल्या नेरूळ या ठिकाणी ते येणार आहेत। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलेलं होतं आणि त्या सगळ्या प्रकरणावरून आता नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। त्या संदर्भातली नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे आता नेरूळला येणार आहेत। त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच पुतळ्याला ते अभिवादन सुद्धा करणार आहेत असं समजतंय। श्रेयस, आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत आणि त्यांच्यावर खरं तर त्यांची प्रतिमा कुठेतरी ही अशी आहे की ते केसेस अंगावर घेतात, असंख्य केसेस त्यांच्या अंगावर आहेत, ते तुरुंगात त्यासाठी जाऊन आलेले आहेत। आता अमित ठाकरे सुद्धा अशाच पद्धतीने कुठेतरी वाटचाल करताना दिसत आहेत का? ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः अमित ठाकरे त्यांची गाडी चालवत नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। सुरुवातीला ते त्यांच्या वकिलाला वडाळ्याला त्यांना आणि त्यानंतर श्रेयस यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करूया। मात्र ही दोन दृश्य सध्याची आपण बघतोय, एकीकडे शिवतीर्थ या ठाकरेंच्या निवासस्थानावरून आता अमित ठाकरे निघालेले आहेत, त्यांच्याबरोबर इतरही मनसेचे नेते कार्यकर्ते आहेत। गाड्यांची ही लांबच लांब रांग लागलेली आहे। हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत जे अमित ठाकरेंच्या पाठीशी आहेत। आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण नेरूळमध्ये काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी केलेलं, त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याची नोटीस स्वीकारायला अमित ठाकरे जात आहेत। पण त्यांच्यासोबत मनसेचे नेते कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने या गोष्टीसाठी आहेत ते आपण बघतोय। दुसरी दृश्य यशवंत किल्लेदार मनसेचे नेते आपल्याला पाहायला मिळतात आणि अमित ठाकरे आहेत त्यांच्यासोबत आणि ज्या वेळेला ते नेरूळमध्ये आले छत्रपतींच्या या पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं तेव्हाचे दृश्य आपण बघतोय आणि यामुळेच अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। आता नवी मुंबईच्या दिशेनं नेरूळ पोलीस स्टेशनच्या दिशेनं अमित ठाकरे रवाना झालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय दादरमधल्या शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून आता ते निघालेले आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे इतर नेते कार्यकर्ते आहेत, गाड्यांचा मोठा ताफा आहे। हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या गाड्या आहेत जे अमित ठाकरे यांच्यासोबत नवी मुंबईमध्ये जायला निघालेले आहेत। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे सुद्धा अमित ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या गाडीतच आहेत आणि इतरही मनसेचे नेते कार्यकर्ते त्यांच्यासोबत आता मुंबईहून निघालेले आहेत। अमित ठाकरेंवर जो गुन्हा नोंदवला गेला नेरूळ सेक्टर 1 इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काही दिवसांपूर्वी त्यांनी अनावरण केलेलं, त्यावरून वाद झाला, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याचीच नोटीस घ्यायला अमित ठाकरे आता नेरूळमध्ये नवी मुंबईमध्ये यायला निघालेले आहेत।
दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेलं त्यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आणि तिथून आता ते निघालेले आहेत.